नमस्कार मैत्रिणींनो. तर मी नेहमी माझ्या घरातल्या वेगळ्या विषयावर वेगळ्या गोष्टींवर व्हिडिओ करत असते. आता एवढ्यात इतक्या मुंग्या निघत आहेत घरामध्ये. तर आता मी बघा काय केलं आहे, तर माझ्या वडिलांनी मला हे सांगितलेलं आहे की घरामध्ये भरपूर गॅप्स असतात बारीक बारीक, ठीक आहे. आणि त्या गॅप्स जसं जसं तुमचं घर जुनं होत जातं त्या गॅप्स जास्त वाढत जातात. तर कुठून कुठून मुंग्या निघतात. आता माझ्याकडे कॉक्रोचेस तर नाही आहेत, तर त्याच्यासाठी घरामध्ये नेहमी व्हाईट सिमेंट. आता हे बघा याच्यावर लिहिलं आहे बिर्ला बिर्ला व्हाईट सिमेंट. असं रेडीमेडच मिळतं, अर्धा किलोचं बघा बिर्ला व्हाईट सिमेंट असं लिहिलेलं आहे. तर हे रेडीमेड मिळतं. तर हे माझ्याकडे कायम असतं. जसं आपल्या घरात मीठ असतं तसं माझ्या घरात बिर्ला व्हाईट सिमेंट असतं. कुठल्याही तुम्ही ब्रँडचं घ्या, माझ्याकडे हे आहे. तर आता माझ्याकडे आता मुंग्या निघाल्या होत्या इथून. आता रात्रीची वेळ आहे म्हणून काही तुम्हाला दिसणार नाही. तर मी काय केलं आता आता हे व्हाईट सिमेंट काय करायचं, कणकेसारखं आपल्या एखाद्या टोपल्यात. आता मी याच्यात भिजवलं कारण मला एवढंसंच हवं होतं. त्याच्यात थोडंसं व्हाईट सिमेंट टाकलं होतं. आता माझ्या हातात जेव्हा पण हे ग्लव्ज घातले होते मी याच्या आधी, ठीक आहे. कॅरीबॅगचे आपले ग्लव्ज असतात किंवा रबरचे कुठलेही तुम्ही घाला, पण ते डायरेक्ट हातात नका घेऊ. त्या हातात घेतलं तरी काही होत नाही, मी घेते असं असं प्लेन करायसाठी. पण माझ्या वडिलांनी सांगितले ग्लव्ज वापरायचे, तर मी वापरते मग हातामध्ये, ठीक आहे. म्हणजे आपल्या हात सुरक्षित होता. याच्यामध्ये ते भिजवायचं आपलं कणकीसारखं असं पातळसर, आणि इथे असं त्या गॅप्समध्ये ते पद्धतशीर लावायचं. आता माझे वडील अगदी मिस्त्री जसे लावतात तसं लावतात. आता मी हे तात्पुरतं लावलेलं आहे, म्हणजे मी आतमध्ये घुसवलं आहे ते. आता मी काय करते, दुसरा जसं जमलं तसं मी आतमध्ये लावलं आहे ते. आता मी हे सगळं कापडाने पुसून घेणार, कारण हे साईडचं निघून येतं, या लेयर्स नसतात, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ते घालायचं त्या गॅप्समध्ये, आणि एकदम परफेक्ट दिसतं ते, असं घाण दिसत नाही. आता मी पण हे सगळं असं पुसून काढणार आहे नंतर. हे कपड्याने ना इथलं खायचं पूर्ण असं पुसून निघतं हे. नाही तर आपली भांडे घासायची घासते तर इथून असं दुरून असं ओढून घ्यायचं. जो भाग आतमध्ये गेलेला आहे गॅप्समध्ये, असा तो आतमध्ये मी ढकललेला आहे हा भाग, ठीक आहे. आतमध्ये लिक्विड करू करू ते त्याच्यामध्ये घालायचं. आणि मग काय करायचं, याच्यावर एक थोडं थोडं पाणी मारत राहायचं, म्हणजे दिवसातून 2दा. पण असं खूप फोर्स नाही, असे शिंतोडे मारायचे, म्हणजे ते पक्का होत जातं. सिमेंटवर पाणी मारावंच लागतं, तुम्हाला माहिती असेल. तर हा आहे व्हाईट सिमेंटचा एक मोठा उपयोग आहे. घरामध्ये कायम माझ्याकडे असतेच, म्हणजे ही वाटली, ठीक आहे, सॉरी ही पिशवी माझ्याकडे असतेच. तर आज असं मी व्हाईट सिमेंटचा वापर केला. मी म्हटलं चला एक आता व्हाईट सिमेंटचा वापर केल्याचं तर एक व्हिडिओ करून टाकते. आता अजून एका ठिकाणी मी लावलं आहे, तुम्हाला दाखवते. तर आता बघा इथे, आता इथे पण मुंग्या निघाल्या होत्या, ठीक आहे. आता इथे सगळं ओलावा वगैरे आहे. ते बघा इथे लावलेलं आहे मी. याच्या आतमध्ये मी घातलेलं आहे चांगलं ते असं भिजवून. आणि आता हे सगळं पुसून घ्यायचं साईडचं. ते असं अस्ताव्यस्त दिसत नाही, फक्त आता ते तुम्हाला दाखवायसाठी म्हणून केलेलं आहे. तुमच्यामध्ये किती फिनिशिंग आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे, ठीक आहे. तर घरामध्ये व्हाईट सिमेंट नक्की नक्की ठेवा आणि त्याचा वापर करा. अजूनही भरपूर मी व्हाईट सिमेंटचा वापर माझ्या घरामध्ये केला आहे, तुम्हाला दाखवते. आता हे बरंच आधी लावलं तर हे पिवळं, सगळ्यांना वाटतं की हे पिवळं पिवळं घाण काय आहे माझ्या सिंकजवळ, तर हे पिवळं घाण नाही आहे. तर हे व्हाईट सिमेंट आहे पूर्ण लावलेलं. पण आपलं खरकट्यामुळे ते होतंच, मी रोज घासूनही ते वरून वरून मी घासते, फार प्रेशर देत नाही. आता याच्यामुळे काय होतं की याच्या आतमध्ये पाणी जात नाही. तर हे व्हाईट सिमेंट आपण स्वतःच लावू शकतो. ते तुमच्या फिनिशिंगवर डिपेंड आहे, तुम्ही किती फिनिशिंग करता. आता बघा इथे पण गॅप पडली होती. आता हे कोणी करून द्यायला येत नाही मिस्त्री एवढंसं. हे गॅपवरती पण मीच व्हाईट सिमेंट लावलेलं आहे. याच्यामध्ये कॉक्रोच तयार होतो, माझ्याकडे अजिबात कॉक्रोच नाही आहे, ठीक आहे. तर असं व्हाईट सिमेंट वापरा तुम्ही. आणि अजून काही प्रश्न असतील तर प्लीज मला विचारा. थँक्यू सो मच.